खचकलेली आहे. जनतेचा रोज राग भारतीय जनता पार्टीच्या सत्तेच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतंय. महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, गरिबांचे प्रश्न असेल, या सगळे प्रश्न सोडवण्यामध्ये अयशस्वी झालेलं भाजप या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्यामध्ये सातत्यानं तो प्रयत्न करतात आहे. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या जातीय आणि धार्मिक दंगली घडवून त्या पद्धतीचं एक वातावरण बिघडवण्याच्या विरोधात, भाजपच्या सत्तेच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला अशा धमक्या येतील, हे स्वाभाविकच आहे. म्हणजे आपण पाहिलं असेल की आम्ही मागच्या काळात ज्या लोकांना या लोकांनी मारलं त्यांचं नाव घेऊन सांगतात की आम्ही त्यांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचे धमक्या विरोधकांना याव्यात, हे खऱ्या अर्थानं लाजिरवाणी बाब आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने जे यांना सांगतात की हे नपुसक सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, तर ही गोष्ट आता खरी ठरायला लागलेली आहे. आणि म्हणून या सरकारने तातडीनं या सगळ्या व्यवस्थेला व्यवस्थित करणं, नुसतं व्यवस्था, कारण की ह्या व्यवस्था आहेत, या व्यवस्था निर्माण झालेल्या आहेत, हे पिलावळं कोणाची आहे ही तपासली पाहिजे आणि त्यांना मुळासकट निपटवलं पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. निलेश राणेंनी ज्या पद्धतीनं काल ट्विट केलं होतं, अशा पद्धतीनं विरोधी पक्षांच्या नेत्यांसंदर्भात एखाद्या माजी खासदारांना असं ट्विट करणं, याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? म्हणजे त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही, त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याचं काही कारणच नाही. ना वो हिंदी में जानना चाहेंगे, शरद पवार जी और संजय राउत को जान से मारने की धमकी मिली, क्या कहें? शाहू फुले आंबेडकर विचारधारा के महाराष्ट्र में, छत्रपति शिवाजी के महाराष्ट्र में इस तरह की बातें होना, यही महाराष्ट्र के लिए यह लज्जास्पद बात है. माननीय सुप्रीम कोर्ट ने भी राज्य की सरकार को नपुंसक सरकार कहा है. बीजेपी का, फिर केंद्र की सरकार हो या महाराष्ट्र की सरकार हो, ये दोनों सरकार महंगाई, बेरोजगारी, किसान के इशू और गरीबी रोकने में अयशस्वी हुई. और ये सरकार के बारे में जनता में बहुत गुस्सा है. और इस तरह का क्लाइमेट बनाकर, जिस तरह से धार्मिक जातीय तनाव कर और अब अपोजिशन को टारगेट करने का जिस तरह से माहौल ये लोग बना रहे हैं, केंद्र की सरकार है, राज्य की सरकार है, होम मिनिस्टर के पास सब यंत्रणा होती है, ये कहाँ से ये लोग हैं, कौन लोग हैं जो बार बार इस तरह अपोजिशन को टारगेट बनाने का काम कर रही है. तो ऐसी जो व्यवस्था है, वह व्यवस्था को जड़ से निकालने की भूमिका राज्य और केंद्र सरकार ने करना चाहिए. और नहीं तो माननीय सुप्रीम कोर्ट ने इनको नपुंसक कहा है, तो एक बार इन लोगों ने एक्सेप्ट कर लेना चाहिए और सत्ता से बाहर चला जाना चाहिए. 2 दिन में हम लोग सीधा कर देंगे कि ये ऐसी व्यवस्था जो है, जो राज्य के माहौल को खराब बार बार करना चाहती है, ऐसे व्यवस्था को 2 दिन में भी हम ठीक कर सकते हैं. लेकिन इनको सत्ता चलाना नहीं आता हो तो इन लोगों ने जाहीर कर देना चाहिए. अमित शाह येत आहेत उद्या, जे पी नड्डा पण अकोल्याला येणार आहे. बीजेपी पूर्णपणे ऍक्शन मोडवर आलेला आहे. आता 11-12 महिनेच निवडणुकीला राहिला आहे. तुम्ही कसं बघताय बीजेपीच्या प्रचाराकडे? भाजप सत्ता पिपासू पक्ष झालेला आहे. एन केन सत्ता पाहिजे. गृहमंत्री देशाचे ना मणिपूरला अजूनही आग थांबवू शकले नाही, अजूनही मणिपूर पेटत आहे. देशाच्या सीमा सुरक्षित नाही, तेही गृहमंत्र्याकडे विभाग आहे, डिफेन्स मिनिस्टरकडे वेगळा भाग आहे आणि गृहमंत्र्याकडे सुद्धा सीमेचा भाग आहे. ज्या पद्धतीनं पानसरे असतील, दाभोळकर असतील, अशा लोकांचा, या अशा वैचारिक लोकांना मारण्यात आलं, त्या मारेकऱ्यांना सुद्धा अजून या लोकांनी शोधलं नाही. हेच सांगायचे की 2014 मध्ये आम्हाला सत्तेत आणा, आम्ही दाऊदला गळ्याला पट्टा लावून त्याला कुत्र्यासारखं देशात वापस आणू.
अजूनपर्यंत दाऊदला आणू शकले नाहीत. पण निवडणुका आल्या, जी खालची पिलावळ हे प्रचारामध्ये मस्त असतात. कुठल्याही परिस्थिती प्रलोभन, खोटे काही गोष्टी, एखादा चुकीचा माहोल करायचा, धार्मिक वाद निर्वाद करायचा, जातीय विवाद करायचे आणि तिथून पुन्हा सत्तेचं समीकरण मतविभाजनाने कसं मिळते याच्यावरचं राजकारण जाणीवपूर्वक बीजेपी करते आहे. महाराष्ट्र हे बीजेपीच्या हातून चाललेलं आहे हे आता बीजेपीच्या केंद्रीय नेतृत्वाला कळलेलं आहे. आणि म्हणून त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील ते हिमाचल आपलं सांभाळू शकले नाहीत. अमित शहा असतील ते प्रचाराला महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी येत असतील. ते प्रचारासाठी येतात, पण सत्तेमध्ये राहून या सगळ्या व्यवस्थेला ज्या 2014 मध्ये जे आश्वासन दिले, महागाई कमी करू, बेरोजगारी आम्ही संपवू, ज्या बेरोजगारांना हाताला काम देऊ, गरिबी कमी करू, शेतकऱ्यांना 1.5 शेतीच्या मालाला भाव देऊ, स्वामीनाथन समितीची शिफारस लागू करू, त्या सगळ्या विषयाला बगल देण्याचं काम सातत्यानं केलं जातं. त्या विषयावर चर्चा केली पाहिजे. अमित शहा समजा येत असतील तर त्यांनी महागाईबद्दल चर्चा केली पाहिजे, की त्यांनी सांगितलं पाहिजे की आम्ही महागाई कमी करतोय या दिवसापासून. तर रोज महागाई वाढत चाललेली आहे. सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल आहे. सत्तेमध्ये बसून फक्त स्वतःचं आणि स्वतःच्या पिलावळला मोठं करण्याचं काम बीजेपी करते आहे हेच आता जनतेला कळलेलं आहे. ते येऊन महाराष्ट्रामध्ये त्याचा काही फरक पडणार नाही. महाराष्ट्रामधून बीजेपीला सत्तेतून बाहेर जावं लागेल. खासदार त्यांचे महाराष्ट्रातून आता पाहिजे त्या आकड्यामध्ये खासदार त्यांना मिळणार नाही. ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. काँग्रेसमध्ये पण मोठे फेरबदल येणाऱ्या दिवसात केले जाणार आहे. प्रभारी देखील नवीन नियुक्त केले जाणार. बघा, संघटनात्मक बदलाव चालू असतात. त्याला काही फार काही करायची त्याला आवश्यकता नसतं. संघटनात्मक बदलाव असतात. त्या बदलावामध्ये प्रभारी असतील, संघटनेतले बदल असतील, या सगळ्या गोष्टी चालत राहतात. प्रदेशाध्यक्ष बदलावणार आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांचे नाव येत आहे अशी चर्चा आहे. मी तुम्हाला सांगितलं की संघटनात्मक बदल हायकमांड वेळेप्रमाणे करत राहतात. ही एक प्रोसेस आहे. प्रियंका गांधींना सुद्धा मोठी संधी दिली जाणार आहे अशी चर्चा आहे. बिलकुल मिळालीच पाहिजे, कारण की प्रियंकाजी आमच्या स्टार प्रचारक आहेत. त्यांना बिल्कुल संधि मिळालीच पाहिजे. सर, मणिपुर की सीमा में अभी भी विवाद चालू है और उसी के साथ देश के गृह मंत्री अकोला में आने वाले हैं और महाराष्ट्र का दौरा करने वाले थे. इस पर आप क्या कहना चाहेंगे? हमने जब भी कहा कि देश के गृह मंत्री को देश की सीमा हो या राज्य अंतर्गत जो भी, जैसे मणिपुर का उल्लेख आपने कहा, मणिपुर अभी भी चल रहा है, छोटा सा स्टेट. उनके 10 बीजेपी के एमएलए ने अमित शाह जी को खत लिखा, देश के गृह मंत्री को खत लिखा कि आप हमारा स्टेट ये देश से बाहर कर दो, हमें नहीं रहना हिंदुस्तान में. बीजेपी के एमएलए ने लिख के खत भेजा है. क्या 2 इंजन की सरकार, क्या दूसरा भी इंजन फेल हो गया? देश को तोड़ने के लिए दो इंजन चाहिए इनको. काय के लिए चाहिए? देश को तबाह कर रहे ये लोग. और ऐसे समय में देश चुनाव प्रचार में घूमने से ज्यादा लोगों ने तुम्हें देश संभालने को दिया है, तो देश को बर्बाद करने के लिए नहीं. लेकिन चुनाव पास में आ रहे लोकसभा के 6 महीने के बाद में फरवरी में आचार संहिता आने वाली है और उसके लिए बीजेपी के राष्ट्रीय अध्यक्ष जो हिमाचल से, वो हिमाचल भी जीत नहीं सके और खुद अमित शाह गृह मंत्री है वो भी यहाँ पे आ रहे. तो यहाँ महाराष्ट्र में आने के बाद कोई भी फर्क नहीं पड़ेगा. महाराष्ट्र की जनता ये शाहू फुले अम्बेडकर विचारधारा की है. उनको समझ में आ गया कि महाराष्ट्र को बर्बाद करने का काम बीजेपी कर रही है. महाराष्ट्र का जो सामाजिक समतोल है वो बिगाड़ने का काम बीजेपी कर रही है और इसलिए महाराष्ट्र की जनता अब बीजेपी के भूल में नहीं आएंगी, अब उनके फूल में भी नहीं जाएंगी. महाराष्ट्र की जनता काँग्रेस के पंजा के नेतृत्व में महाविकास आघाडी के साथ खड़ी रहेगी. बहुत 16 आमदार अपात्रतेच्या बाबतीत सभापतींनी केंद्रीय निवडणूक आयोगाला शिवसेनेची घटना मागवलेली आहे. तुम्हाला वाटतं या सगळ्या प्रक्रियेची गरज आहे? बघा, शेड्यूल 10 एकदम क्लिअर आहे आणि त्याच्यात माननीय सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे त्या आदेशामध्ये व्हीपला महत्त्व दिलेलं आहे आणि व्हीप जो आहे ते उद्धव ठाकरेचे जे सुनील प्रभू आहेत त्यांनाच त्यांनी मान्यता दिलेली आहे.
ते शेड्यूल 10 ची कारवाई म्हणजे आणि त्या शेड्यूल 10 प्रमाणे ही कारवाई व्हावी. पण आता निवडणूक आयोग असेल, विधानसभेचे अध्यक्ष असतील, ते काय करतात आता त्याच्यावर ते एक प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेवर बोलण्याचं कुठले कारण नाही. पण ज्यावेळेस या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होईल आणि निकाल येईल त्यावेळेस याच्यावरची योग्य प्रतिक्रिया देऊ. आज त्या सगळ्या बाबीवर आज बोलणं हे चुकीचं ठरेल आणि म्हणून मी त्याच्यावर आज बोलणं टाळतो आहे. औरंगजेब के मुद्दे पे फिर आज भीड़ का आष्टी जिला बंद रखा गया हिंदू लोगों की तरफ से, क्या कहें? देखो ये जानबूझकर ये सब बातें मैंने कहा बार बार कि ये जानबूझकर किया जा रहा है. आखिरी औरंगजेब के वो डीपी के बारे में जो 2 बच्चों ने किया था उसके ऊपर मुस्लिमों ने कहा कि ये बच्चों ने गलत किया, इनके ऊपर एक्शन होना चाहिए. जब गलत है, अगर उस धर्म के लोग कहते कि ये गलत है तो विवाद तो खड़ा होने की जरूरत नहीं थी. लेकिन तथाकथित धर्म के ठेकेदार जो है होते हैं वो इस तरह का माहौल किसी सत्ता दल के आधार पर ये लोग खेल रहे हैं, इस तरह की बातें सामने आ रही है. तब पुलिस क्या कर रही है, तब देश के राज्य के गृह मंत्री क्या कर रहे हैं? ये तनाव इस तरह से और इसी आधार पर माननीय सुप्रीम कोर्ट ने कहा था कि ये नपुंसक सरकार महाराष्ट्र में है. इसी समय यही लाइनों के आधार पर कहा था. तो ये सरकार को शर्म ही नहीं है महाराष्ट्र के, और इस तरह की ये सब तनाव पैदा कर मूल इश्यू से जनता को डाइवर्ट करने का काम कर रही है. जो महंगाई है, बेरोजगारी है, किसान का इश्यू है, गरीब का इश्यू है, वो मुद्दों को डाइवर्ट करने के लिए, क्योंकि उसमें फेल हो चुकी है बीजेपी, केंद्र की सरकार और राज्य की सरकार, और इसलिए अपने को पास करने के लिए इस तरह के धार्मिक और सामाजिक तेड़ निर्माण कर जीतने की एक यशस्वी कोशिश बीजेपी कर रही है. लेकिन इसमें महाराष्ट्र में ये सफल नहीं होगी. पण कोल्हापुरात पहिले ऍक्शनवर रिॲक्शन झाली आहे. औरंगजेबाचे फोटो स्टेटस काही तरुणांनी ठेवले होते. प्रश्न निर्माण होतो की औरंगजेबाचा कळवळा अचानक का निर्माण झाला काही लोकांना, आणि त्यानंतर ही रिॲक्शन कोल्हापूरमध्ये झाली. हिंदुत्ववादी संघटनांनी बंद ठेवला आणि त्यानंतर ज्या कोणी मुलांनी केलेला होता, ज्या धर्माचे मुलं होते, त्या धर्माच्याच लोकांनी सांगितले की मुलांनी चुकीचं केलेलं आहे. आता चुकीचं केलेलं त्या धर्मातीलच लोक त्याला समर्थन करत नाही. त्या मुलांनी त्यांच्यावर कारवाई केली, पोलिसांनी कारवाई केली, तर पोलिसांनी त्यांना अरेस्ट केलं. पण पोलिसांनी अरेस्ट केल्यानंतरही त्या ज्या लोकांनी डीपी ठेवली औरंगजेबाची, त्याच्यानंतर तथाकथित धर्माच्या ठेकेदारांनी या पद्धतीनं राज्याचा माहोल बिघडवायचा, शाहू फुले आंबेडकर विचारधारेला काळीमा लावण्याचं काम जेव्हा चालतं, हे